सर्वांना जय भीम. माझं नाव सोपान मारुती लगड. मी भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा अंतर्गत हवेली तालुक्याचा संस्कार विभागाचा उपाध्यक्ष आहे. आपण विषय दिला मला, आपल्या बौद्ध धम्माला, बौद्ध समाजाला पालीचं महत्व काय आणि पालीचं महत्व पाहिजेच, पाली शिकायलाच पाहिजे. मी स्वतः एका प्रायव्हेट कंपनी सर्व्हिसला होतो. रिटायर झाल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून पालीमधून अभ्यास केला. महत्वाचं सांगायचं म्हणजे पहिल्यापासून धम्माची आवड आहे. त्यामुळं 5 वर्ष मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून पालीचं अध्ययन केलं, अभ्यास केला. मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. किच्छो मनुष्य पट्टी लाभो, किच्छम मचान जीवितम, किच्छम सद्धम्म सवणम, किच्छो बुधान उपादो. हे धम्मपद आहे. त्याचा मराठीत अर्थ असा होतो, मनुष्याचे जीवन जन्म मुश्किलीने मिळतो. त्याचा जीवन काळ कष्टमय आहे. चांगला धम्म ऐकणे फार मुश्किल आहे आणि बुद्धाचा जन्म त्याहूनही फार मुश्किल आहे. बुद्ध वगामध्ये सांगितलंय, आपल्या गाथेमध्ये नेहमी येतं, सब पापस अकरणम कुशलस उपसंपदा सचित परियोदपनम एतम बुद्धानुशासनम. त्याचा मराठीत अर्थ असा होतो, सर्व मनुष्य मात्राने पाप कर्मापासून अलिप्त राहावे, चांगल्या कर्माचा संचय करावा, स्वतःचं चित्त शुद्ध ठेवा, पवित्र ठेवावं. हीच बुद्धाची शिकवण आहे. हेच बुद्धाचं शासन आहे. 2500 वर्षापूर्वी आपल्या भारतामध्ये सम्राट अशोकाच्या काळामध्ये हे सम्राट अशोकाचं राजकारभार वैभव हे सर्व पालीमधून चाललं होतं. भगवान बुद्धाने वयाच्या 35 वर्षापासून वयाच्या 80 वर्षापर्यंत त्यांनी पालीमधून प्रवचन दिले. त्यावेळेस ती पालीमधली प्रवचन 3 मोठ्या ग्रंथात सामावले. त्याला आपल्या भाषेत पेटार म्हणतात. सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. सुत्त पिटकामध्ये 5 ग्रंथ आहेत. दिग्घ निकाय, मंजिम निकाय, संयुक्त निकाय, अंगुदर निकाय आणि खुद्दक पाठ. 5 मोठाले ग्रंथ आहेत. मोठाले 3 ग्रंथ त्याला पेटार म्हणतात. त्याच्यानंतर सुत्त पिटकामध्ये 5 ग्रंथ आहेत. त्या 5 ग्रंथामधून सुत्त पिटकामध्ये परत 15 ग्रंथ आहेत. धम्मपद, उदान, इति उत्तुक, सुत्त निपात, विमानवथू, पेतवथू, थेर गाथा, जातक, पट्टित संबितभोग, बुद्ध वंश आणि चार्य पिटक. म्हणजे आपला हा बौद्ध धम्म आहे. हा फार विज्ञानावर आधारित असून फार डीप मध्ये आहे. त्याचा जर अभ्यास केला तर आपल्या बौद्ध धर्मामध्ये आपल्याला बरचसं काही ऐकायला मिळतं, पाहायला मिळतं. बौद्ध धर्माचा अभ्यास करतो आपण. जर पाली जर अध्ययन केलं, फार मोठा त्याच्यात सखोल अभ्यास आहे. थोडके मी 4 वाक्य मी सांगतो.
पाली मधले 4 वाक्य आणि ते मराठीत ट्रान्सलेशन कसं होतं. मी 4 पुस्तके विकत घेतली. मयम चतारो पोथकम किता. तो मुलगा तुम्हास काय म्हणाला. किम तो पुत्तो तुम्हाकम अवोच. त्याचप्रमाणे तू आज उशिरा का आलास. एखाद्या वेळेस शिक्षकाने आपल्याला विचारलं तू आज उशिरा का आला. कस्मात तुम अय्य अज्ज चिरायित्वा अगच्छमी वगैरे वगैरे पालीमधून असं छोटी छोटी वाक्य आपल्या नेहमी व्यवहारात प्रचलित शब्द आहेत काही ते आपल्याला कळतात. मी एक छोटीशी आपल्या वंदनेमध्ये महामंगल सूत्रामध्ये एक गाथा आहे. ते गाथेची सुरुवात पालीमधून केलेली आहे. ते पालीमधून ते करत असताना त्याचा बी अर्थ उचित होतो व्हायला पाहिजे. आपण नेहमी पालीमधून वंदना घेत असतो त्याचा अर्थ उचित होणे आपण समजतो. त्यामध्ये काय सांगितलंय महामंगल सूत्र आपण मंगल परिणामामध्ये महामंगल सूत्र घेतो. त्यामध्ये काय सांगितले पहिल्या सुरुवातीला 4-5 ओळी. एवमे सुतम एकम समये भगवा सावत्यम विरती जेतवणे अनाथ पिंडकसे आरामी अत्थ खोयो आयतरा देवता अभिकंताय रतिया अभिकंत वन्न केवल कंप जेतवन ओभा चेत्वा एन भगवा तेन संकमी उपसंकमित्वा भगवंतम अभिवादित्वा एकमंतम 88 एकमंतम ठिता खोसा भगवंतम गाथाय अबभाषी. हे पाली मतलब सुरुवात झाली महामंगल सूत्राची. पण त्याचा अर्थ कुणाला माहित नसतो. जर अभ्यास केल्यानंतर त्याचा अर्थ आपल्याला माहित होतो. त्याचा अर्थ असा होतो एवमे सुतम. ह्याचा अर्थ असा होतो मी असं ऐकलं आहे की असं कोण म्हणलं भगवान बुद्धांचे अग्रसेवक भंते आनंद म्हणाले मी असं ऐकलं आहे की एकम समये एका वेळी श्रावस्तीमधील अनाथ पिंडकाच्या जेतवनात भगवान बुद्ध राहत असताना अन्य कोणीतरी देवता भगवंतांना विचारते. काय विचारते. भगवंता जवळून त्यांनी वंदन केलं आणि त्यांना विचारते पुष्कळ देवाने आणि माणसाने मंगलाविषयी विचार केला. उत्तम मंगल कोणते ते सांगा. कोण विचारते. ती देवता विचारते. कुणाला विचारते. भगवान बुद्धाला विचारते. त्यावेळेस भगवान बुद्ध त्यांचा पालीमधला तो अर्थ आहे. तर पालीमधला अर्थ काय सांगते बघा. देवता देवत्यांना भगवान बुद्ध काय म्हणतात. भगवान बुद्ध म्हणतात मूर्खाची संगत न करणे शहाण्या माणसाची संगत करणे पूजनीय लोकांची पूजा करणे हे उत्तम मंगल होईल. कला संपादन करणे अंगी शिस्तता बाळगणे सुभाषण करणे हे उत्तम मंगल होईल. आई वडिलांची सेवा करणे मूलबाळ पत्नी याचा सांभाळ करणे हे उत्तम मंगल होईल. दान देणे धम्म आचरण करणे आपतेस्थांचा आदर सत्कार करणे पाप कर्मापासून अलिप्त राहणे हे उत्तम मंगल होईल. काया वाचा आणि मनाने अशुभ न करणे मद्यपान न करणे धम्म कार्यात तत्पर राहणे हे उत्तम मंगल होईल. गौरव करणे नम्रता बाळगणे संतुष्ट राहणे केलेले उपकार स्मरणे आणि योग्य वेळी धम्म श्रवण करणे क्षमाशील असणे अंगी लीनता असणे सज्जनाचे दर्शन घेणे योग्य वेळी धम्म चर्चा करणे हे उत्तम मंगल होईल. ज्याचे मन लोकधर्माने विचलित होत नाही तो शोकरहित निर्मळ आणि निर्भीड राहतो हे उत्तम मंगल होईल. हे पालीमधून जर आपण अभ्यास केला तर त्याचा आपल्याला अर्थ समजतो. मी एक पालीमधलं एक जातक कथेमधले एक लेसन मी थोडक्यात वाचून दाखवतो आणि त्याचा अर्थ सांगतो. मी तुम्हाला सांगितलं ते 15 ग्रंथामधलं जातक कथा म्हणून एक ग्रंथ आहे. तर जातक कथामध्ये एक यवसकुन जातक त्याचा अर्थ एक प्राणी आहे आणि प्राण्याच्या जन्मामध्ये बोधिसत्व जन्मले. ते मी एक पालीमधून तो लेसन वाचून दाखवतो. यवसकुन जातक अतिथे ब्राह्मणसियम वाराणसियम ब्रह्मदत्ते रज्ज करोंते बोधिसत्व
हेमंत पदेशे रुखट कोठ कौगणे हुत्वा निबतित्वा अथकस सिंहस मत्स खादंतस अठ गले लगी. म्हणजे वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त नावाचा राजा करीत असताना हेमंत प्रदेशामध्ये, हिमालय प्रदेशामध्ये झाडाच्या डोलीमध्ये एका पक्षाचा, शकुन पक्षी म्हणजे सुतार पक्षाचा जन्म झाला. अथस सिंहस हंस मंस खादतंस अठ गले लगी. म्हणजे सिंहाच्या गळ्यात मध्ये, घशामध्ये मांस खाताना एक हाडू गळा अडकलं. गल उधमी, गळा सुजला. गोरांच्या गणितून न सकोती, त्यांना घास गिळता येईना. खरा वेदनम वदंती, वेदना होऊ लागल्या. अतनो सकुनो गोचर पुसो दिसवा साखाय निलोनो की ते सम्मा दुःख इति पुच्छी. म्हणजे तो सकुन पक्ष, तो सुतार पक्ष झाडाच्या फांदी आड लपून त्या सिंहाला विचारतोय, महाराज तुम्हाला काय दुःख झालं? त्यावेळेस तो सिंह काय म्हणतोय, अहम ते सम अत अट्ठी अपनेय भनेय पनपते मुखम भविष्युत्य विष खामी खादेयापीसी मी ममती. तो म्हणतो माझ्या मुखात हाड अडकले, पण ते मला काढता येईना. त्यामुळे माझा घसा दुखतोय, माझा गळा दुखतोय, मला जेवण जायना, मला घास गिळाना. तो म्हणतो, मी पक्षी म्हणतो, मी तुमच्या मुखात प्रवेश करल, पण मला भीती वाटती. तुमच्या मुखात मी कसं काय प्रवेश करू? मा भाई भिवू नकोस. तो सिंह म्हणतो, भिवू नकोस सम्मा मित्रा, भिवू नकोस. ना हम तम खादामी, मी तुला खाणार नाही. जीवितम मे देही, मला जीवदान दे. सो साधू इति, तो म्हणतो साधू 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 म्हणतो. तम पसेन निपजित्वा, तो कोण जानमी किंपेसी करी संतती इति चिंतित्वा. तो सिंह म्हणतो, हा मला काय करतोय हे काहीच कळाना. हा काय करतोय मला काहीच कळाना. यथा मुखम पिद हिंदू न सकोती तथा तस अधरोठे च उत्तडोठे च दंडके ठेपेत्वा मुखम पविष्टित्वा. त्यांनी काय केलं, त्या शकुन पक्षाने त्याला एका बाजूला लेटायला लावलं, आणि लेटायला लावल्यानंतर वरच्या ओठामध्ये खालच्या ओठामध्ये काडक्या लावल्या, एक काहीतरी सपोर्ट लावला, दोन्ही बाजूला 2 सपोर्ट लावले, आणि त्याच्या मुखामध्ये प्रवेश केला. मुखामध्ये प्रवेश करून त्या हाडावरती, जे घशामध्ये गळ्यामध्ये हाड अडकलं होतं, त्याच्यावरती चोचीने प्रहार केला. ते हाड पडून गेलं आणि बाहेर आला, आणि त्या काटकीवर बी त्यांनी प्रहार केला. त्या काटक्या पडून गेल्यानंतर पटकनी तो पक्षी झाडाच्या फांदी आड लपून बसला, आणि सिंह व्यवस्थित झाला. पण एक दिवस काय झालं, सिंह एका रानटी म्हशीला मारून मांस खात होता. मांस खात असताना तो सुतार पक्षी त्याला म्हणतोय, काय म्हणतोय, महाराज तुम्ही काय जेवण करताय, तुम्ही खाताय, त्याच्यातलं मला थोडं देता का? त्यावेळेस तो सिंह म्हणतोय, अरे बेट्या, माझ्या तोंडात जाऊन तू वाचलास हेच मेहरबानी समज, तुला काय पाहिजे, चाल, तुला मिळत नाही. मग त्यावेळेस त्या सुतार पक्षाने एक गाथा म्हटली. त्यांनी गाथा काय म्हटली, तो अगोदर सुतार पक्षी म्हणतोय, अकर मसे ते किंचम यम बलम अहुम व मसे मिगराज नमो तथ अपि किंची लभामी से. मी तुमचा
माझ्याकडे जेवढी ताकद होती, शक्ती होती, त्याप्रमाणे मी तुमचं जीवन वाचवलंय. तुम्हाला नमस्कार असो. आपी किंची लबासमीची, मला तुमच्यातलं काय मिळेल का? त्यावेळेस हा सिंह म्हणतोय, मम लोहित भक्कस निच्च लुधा आणि कुबतो दंतरगतो संतो तम बहु यम जीवी आसिती. अरे बाबा, माझं तोंड नेहमी रक्ताने माखलेलं असतं. मी प्राण्याची शिकार करून उपजीविका करत असतो आणि तू माझ्या दातात जबड्यात जाऊन वाचलास हेच तुझं पुष्कळ समज. त्यावेळेस तो पक्षी काय म्हणतो? पक्षी म्हणतो, उपकार करण्यावर प्रत्युपकार न करणारा कृतज्ञ होय. ज्याच्यात कृतज्ञता नाही त्याची सेवा करणे व्यर्थ. हे धम्मामध्ये सांगितले. ज्याच्यावर आपण उपकार करतो त्याला तो जाणीव ठेवत नाही, त्याच्यावर अशी उपकार करणे, सेवा करणे कृतज्ञ आहे, बरोबर नाही. म्हणून त्या सुतार पक्षाने ते सोडून तो निघून गेला. म्हणजे धम्मामध्ये त्याचा बोध काय घ्यायचा? उपकार करणारा जाणीव ठेवणारा असेल तर त्याचा उपकार करायचा, जाणीव ठेवणारा कृतज्ञ असेल त्याच्या उपकार करणं योग्य नाही. धम्मामध्ये भरपूर काही आहे, त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही अभ्यास करावं तेवढं कमीच आहे. ह्या वयामध्ये रिटायर झाल्यानंतर पुणे विद्यापीठामधून मी ते पालीचा अभ्यास केला आणि हे असं सांगितल्यानंतर बरेचसे विहाराचे मंडळी वगैरे, विहाराचे कार्यकर्ते आम्हाला प्रबोधन करायला बोलवतात आणि आम्ही ते प्रबोधन करायला जातो. असं पाली शिकणं आपल्या धम्मामध्ये फार महत्वाचं आहे. पाली शिकलं तर आपल्या भाषेमध्ये प्रभुत्व येतं, भाषेचं आपल्याला धम्माचं बी ज्ञान बरंच अवगत होतं. माझे 2 शब्द आपण शांतरित्या ऐकून घेतले त्याबद्दल सर्व उपासक मान्यवरांचं मी आभार मानतो. जय भीम, जय बुद्ध, धन्यवाद. आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.